सिद्धिभ्यः ओम नमः सिद्धिभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोले 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथम आचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासलत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समण कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। परम पूज्य विजय सागर जी महाराज। भव्य जी हो आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवान अतिशय सुंदर कथानक आपल्यासमोर प्रस्तुत केलं की ज्यावेळी सुग्रीव प्राप्त झाल्यानंतर सुग्रीवाच्या द्वारे सीताचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू होता। आणि सुग्रीवाला ज्यावेळी रत्नजट्टी हा विद्याधर मिळतोय आणि तो विद्याधर आपली पुढची गोष्ट सांगणार होतो, तोपर्यंत आपलं टायमिंग संपलं होतं। रत्नजट्टी ज्यावेळी सुग्रीवाच्या समोर उपस्थित झाल्यानंतर सुग्रीवाला तो रत्नजट्टी विद्याधर म्हणतोय की मला माहितीये की सीता कुठं आहे आणि सीताचं हरण कुणी केलेलं आहे। तेव्हा तो कुणी केले तर लंकाधिपती रावण, त्या रावणानं सीता मैयाचं हरण केलेलं आहे आणि त्याला तो लंकापुरीमध्ये घेऊन गेलेला आहे सीता मैयांना। ही गोष्ट सांगितल्यानंतर तो तडकाफडकी सुग्रीव त्या रत्नजट्टीला घेऊन श्रीरामांच्या दरबारामध्ये जातोय। आणि ज्यावेळी श्रीरामांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर श्रीरामजींना कळतंय सुग्रीवाच्या द्वारे की या रत्नजट्टी विद्याधरला माहिती आहे की सीता मैयाला कोणी नेलेलं आहे आणि कुठं नेऊन ठेवलेलं आहे। तेव्हा राम अतिशय आनंदी होतोय, चेहऱ्यावर हास्य असं फुलतंय की निश्चित रूपाने मला जीवनातल्या सगळ्या सुखसोयी मिळाल्या अशी भावना अंतरंगात त्याच्या आणि चेहऱ्यावर सुद्धा आणि शरीरावर सुद्धा तसे भाव भरी वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या अंतरंगामध्ये होते। तेव्हा तो राम पडदिशी म्हणतोय की रत्नजट्टी विद्याधर लवकर सांग की सीता कुठं आहे। लक्ष्मण म्हणतोय लवकर सांगा सीता कुठं आहे आणि त्याची ही अवस्था कुणी केलेली आहे। त्यावेळी तो रत्नजट्टी विद्याधर आहे तो सांगतोय ज्यावेळी सीता आहे त्या सीतेला नाही हरण करून नेत असताना सीतेला कुणी हरण केले असेल तर लंकाधिपती रावणानं सीताचं हरण केलेलं आहे। ज्यावेळी सीताचं हरण होत होतं त्यावेळी जटायू पक्षी
त्या निश्चितपणे सीतामयाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्यावेळी रक्षण करत असताना त्याच्यावर मोठा प्रहार झाल्यानंतर ते रक्षण करत असताना मी सुद्धा तिथं पोहोचलो होतो. परंतु मी बी त्या रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानं रावणानं एवढा प्रचंड विद्वान आणि विद्याधर, तो एवढ्या विद्या त्याच्याजवळ होत्या, त्या विद्यांच्याद्वारे माझ्या सगळ्या विद्या त्यानं काढून घेतल्या आणि निश्चित रूपानं तो सीताला घेऊन लंका नगरीमध्ये, लंकापुरीमध्ये तू घेऊन गेलेला आहे आणि सीता तिथंच आहे हे म्हणल्यानंतर निश्चित रूपाने ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीराम तडदिशी आणि श्री लक्ष्मण तडदिशी उठतात की काहीही करून आपल्याला लंकेमध्ये जाऊन निश्चितपणे या गोष्टी सगळ्या आता सूक्ष्म लावायच्या आणि त्या रावणाबरोबर आपल्याला युद्ध करून सीतामयेला परत आणायचं आहे. ह्या संकल्प मनात दोघांनी सोडला. परंतु सुग्रीवाजवळ आता असणारे सगळे मंत्री, सगळे विद्याधर आणि ते सगळे विद्याधर निश्चित रूपानं आश्चर्यचकित होतात. कारण की त्या 3 खंडामध्ये सगळ्यात बलशाली, सगळ्यात विद्या असणारा आणि सगळ्यात चतुर आणि हुशार आणि प्रज्ञाश्रमण असा असणारा कोण होता तर तो रावण होता. त्यामुळे ते बरेच बरेच मंत्री, त्या विद्याधरमधले सुग्रीवचे राजे ते पुढे येतात आणि श्रीरामानं म्हणतात की हे महापुरुष, हे श्रीरामजी आणि लक्ष्मणजी, आमचं मत असं आहे की तुम्ही निश्चित रूपानं सीतेचा विचार मनातनं सोडून टाका. कारण की सगळे विद्याधर राजे जरी एकत्र आले आणि बरेच मोठमोठे सैनिक जरी एकत्र आले तरी रावणाचा मुकाबला आपण करू शकत नाही. तुम्ही सीतेला विसरून जावा आणि निश्चित रूपानं दुसऱ्या एक बऱ्याच विद्याधरींनी आमच्या इथं आहेत, त्या कुठल्या तर कन्या तुम्हाला देतो, परंतु सीताला तुम्ही विसरून जावा. हे शब्द काढल्यानंतर, हे शब्द ऐकल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण एवढे कुपित होतात आणि म्हणतात की विद्याधर, तुमच्या विद्याधरांच्या आणि तुमच्या राजांच्या आणि तुमच्या सैनिकांची आम्हाला गरज नाही. आम्ही दोघंच त्या रावणासाठी कापे आहे आणि त्या रावणाबरोबर युद्ध करून सीताला परत आणण्याचं धाडस आमच्या दोघांच्यात आहे. तुमची आम्हाला गरज नाही. त्यावेळी हे बोलल्यानंतर आता सगळ्यांचं तिथलं वातावरण आहे ते शांत होतंय. कारण की हे महापुरुषाच्या कोटीमध्ये होते. तिथंच त्या मंत्र्यांच्या मध्ये एक मंत्री असा होता, त्याचं नाव नवीन पात्र तुमच्या समोर येते. त्याचं नाव आहे जामवंत. तो मंत्री असा होता जो सुग्रीवाचा मंत्री होता. तो मंत्री तिथे येतोय आणि तो निश्चितपणे त्याच्या मनामध्ये की नाही या गोष्टी सगळ्या होत्या आणि रावणाविषयी बऱ्याच काही गोष्टी की नाही फक्त जामवंतलाच माहित होत्या, बाकीच्या कुणाला काही माहित नव्हत्या. सुग्रीवाला सुद्धा त्या गोष्टी माहित नव्हत्या. तो जामवंत पुढे येतोय आणि त्या दोन्ही महापुरुषांना म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण म्हणतोय की हे राजन, तुम्ही शांत व्हावं, याच्यावर काहीतरी आपण विचार करूया आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढूया निश्चित रूपानं. आणि त्यावेळी तो मनामध्ये विचार करतोय कारण की जामवंतला माहित होतं, कारण की हे दोघे त्यांची त्या विद्याधर वंशामध्ये ख्याती पसरली होती. कारण की यांनी खरदूषणचा आणि शंभूकचा निश्चित रूपानं वध केला होता आणि ती सूर्यहास नावाचं खड्ग त्यांनी प्राप्त केलं होतं. हे साधारण पुरुष नाहीत तर हे महापुरुष आहेत. ही ख्याती त्या विद्याधर वंशामध्ये या 2 भावांची पसरली होती. परंतु जामवंत विचार करतोय, जरी हे महापुरुषाच्या कोट्यामध्ये असते तर रावणाचा पराजय करण्यासाठी नुसता महापुरुष असून चालणार नाही. तो विचार करतोय मनामध्ये आणि विचार केल्यानंतर त्यावेळी नाही तिथं सभेमध्ये बोलत असताना तो जामवंत म्हणतोय की हे महापुरुष, तुम्ही चिंता करणं आवश्यक आहे. रावण साधारण व्यक्ती नाही. तो बऱ्याच विद्यांना प्राप्त असणारा, बऱ्याच सैनिकांना, देवांना सुद्धा पराजय करण्याची शक्ती ज्या रावणामध्ये आहे त्या रावणाचा मुकाबला आपल्याला करायचा आहे. त्यामुळे तो साधारण पुरुष नाही. आपण सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्यावेळी जामवंतला एक गोष्ट आठवते. ज्यावेळी केवली भगवंतांच्याकडं मी नाव सांगितलं होतं, आठवते का बघा, रावणानं नियम घेतला होता की कुठलीही स्त्री मला वश झाल्याशिवाय तिच्यावर कुठल्याही प्रकारची मी जबरदस्ती करणार नाही. हा नियम रावणानं घेतला होता. ज्यावेळी नाही त्या रावणानं नाही तो नियम घेतला त्या केवली भगवंतांच्याकडं. कोणते, कुठले केवली विसरला? लक्षात आहेत का नाही? महाराज सकाळी जेवल्याला काही लक्षात नाही आणि तुम्ही आता सगळं विचारलंय. एक अनंत वीर्य केवली सांगितलेलं काय आठवते काय? त्या अनंत वीर्य केवलीच्याकडनं तो नियम घेतला होता. परंतु रावणाचे भाव काय झाले, कोणताही राजा जरी कुठल्याने
केवलींच्याकडं किंवा कुठल्या अवधिधानी मुनींच्याकडं काय जर नियम घेतला किंवा काय झालं तर तो निश्चितपणे बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारणार नाही. त्यावेळी रावणानं सुद्धा त्या केवलींच्या जवळ प्रश्न केला होता की असं सांगा की माझा पराजय कुणाकडं होऊ शकतोय, माझं राज्य कोण काढून घेऊ शकतोय आणि माझी मृत्यू कुणाच्या द्वारे होणार आहे हे सांगा म्हटलं. तर त्या अनंतवीरी केवलींनी आपल्या केवल्याच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुझा मृत्यू करणारा जो जीव असणार आहे तो निश्चित रूपानं भूमिगोचरी असणार आहे, म्हणजे भूमीवरचा जीव असणार आहे. आणि जो कोणी एक कोटी शिला नावाची एक शिला आहे त्या शिलेला नाही स्वतः आपल्या हाताने आपल्या बलाने उचलून आपल्या निश्चित रूपानं डोक्यावर घेईल किंवा उचलून वर घेईल किंवा आपल्या हातापर्यंत हाताने त्या कोटी शिलेला उचलेल तो व्यक्तीच्या माध्यमातूनच तुझी मृत्यू होणार आहे हे अनंतवीरी केवलींनी सांगितलं होतं. हे लक्षात आल्यानंतर जांबवंतच्या लक्षात आल्यानंतर जांबवंत म्हणतोय, हे जांबवंत ज्यावेळी बोलत असते त्यावेळी लक्ष्मण लगेच म्हणते कोटीशिला कुठं आहे. श्रीराम लगेच म्हणतात ती कोटीशिला कुठं आहे, आम्ही दोघं मिळून ती कोटीशिला विचलतो. तुम्हाला एवढाच मनामध्ये संदेह आहे ना, तो जांबवंत त्या कोटीशिलेकडे घेऊन जातोय. कोटीशिला म्हणजे किरकोळ शिला नव्हती, ती कोटीशिला एक विराट रूप त्या शिलेचं होतं आणि त्या शिलेला उचलणारा व्यक्तीच रावणाचा मृत्यूचा कारण बनणार होता. ही गोष्ट कळल्यानंतर आता सगळी तयारी होते की कोटीशिलाकडे आपण जायचं. सगळे राजे, सगळे विद्याधर, सगळे मंत्री, निश्चितपणे सगळे सैनिक आणि सुग्रीव राजा आणि जांबवंत सुद्धा तिथे तयार होते की निश्चितपणे त्या ठिकाणी जाऊन आपण बघूया नुसता हे महापुरुष आहेत का महापुरुष आहेत. ज्यावेळी ही सगळी तयारी केली गेली आणि श्रीराम आणि लक्ष्मण त्या कोटीशिलाजवळ गेल्यानंतर त्या कोटीशिलेचं जी विनय आणि बाकीच्या गोष्टी करत नाही, कारण की ती कोटीशिला किरकोळ शिला नव्हती, देवांच्याकडून रक्षित असणारी शिला होती. आणि बऱ्याच गोष्टी नाही त्या शिलेच्या माध्यमातून ज्या व्यक्ती तो कोटीशिला विचारणार आहे त्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त होणार होत्या. त्यामुळे किरकोळ शिला नव्हती की क्षमायाचना, विनय आणि निश्चित रूपानं पूजा, भगवंतांची पूजा करून श्रीराम लक्ष्मण तयार होतात त्या कोटीशिला उचलण्यासाठी. ज्यावेळी राम पुढे येत असतात तो रामांना श्री लक्ष्मण म्हणतात की भ्रात काही भिण्याची गरज नाही, मी एकटा कापी आहे. आणि ज्यावेळी कोटीशिलाजवळ पोहोचल्यानंतर ते कोटीशिला जवळ जातात आणि श्री लक्ष्मण त्या कोटीशिलाला खालना हात घालतात आणि कोटीशिला उचलून वर घेतात. त्यावेळी सगळीकडं जयकार आणि वरनं देव सुद्धा पुष्पवृष्टी करायला जातात, जयकार जयकारचे आवाज चालू होतात. त्यावेळी जांबवंतच्या मनामध्ये येते, कारण की केवली भगवंतांनी बोललेली वाणी कधी खोटी जाणार नाही हे फिक्स होत आहे. त्यावेळी सगळे सैन्य, सगळे राजे, सगळे मंत्री आणि सगळे विद्याधर तयार होतात की आपण रावणाबरोबर युद्ध करायला तयार होऊया. आता कोणतीही शंका कुशंका आमच्या मनात राहिली नाही, कारण की रावणाचं जे मृत्यू कुणाच्या हातचे होणार असेल तर या दोन भावांच्या हातूनच होणार आहे, म्हणजे लक्ष्मणाच्या हातूनच होणार आहे हे फिक्स झालं होतं. जैन आगमामध्ये एक नियम आहे, तुम्हाला बऱ्याच आजपर्यंत टीव्हीवरती बघितलं की रावणाचा वध हा रामाकडून झालाय, परंतु जैन आगमामध्ये नियम आहे नारायण आणि प्रतिनारायण दोन पद असतात आणि बलभद्र पद असते. बलभद्र पदावर कोण असेल तर बलभद्र पदावर निश्चित रूपानं रामचंद्रजी होते आणि नारायण आणि प्रतिनारायण कोण असतील तर नारायण रूपामध्ये श्री लक्ष्मण होते आणि प्रतिनारायण रूपामध्ये रावण होता. त्यामुळे नियम काय आहे जैन धर्मामध्ये आगमामध्ये कर्णाटकचा नियम अकाट्य नियम आहे की नारायणच्या हातूनच प्रतिनारायणचा मृत्यू होणार आणि दोघंही नरकात जाणार, हा अकाट्य नियम आहे. त्यामुळे हे सगळं आता जुळून आलेलं आहे, कारण की नारायण होता लक्ष्मण, त्यानंच कोटीशिला उचलल्या, म्हणजे त्याच्याकडूनच रावणाचा मृत्यू होणार आहे, वध होणार आहे हे फिक्स झालेलं आहे, कारण की तो प्रतिनारायण होता. आज तुम्ही बरेच जण मानताय. आणि बलभद्र आहे तो बलभद्र निश्चितपणे मोक्षाला गेलेला आहे, म्हणजे श्री रामचंद्रजी तुंगीगिरीहून मोक्षाला गेलेले आहे. तुम्हाला माहिती आहे हे सगळं, हे कथानक चालू आहे. आपण यावेळी हे फिक्स झाल्यानंतर आता सगळे जांबवंत सगळ्या गोष्टी सहित की नाही सगळ्यांना तिथं सांगतोय आणि सांगितल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या फिक्स झाल्यानंतर जांबवंत म्हणतोय आता आपण तीर्थयात्रा करून यायला पाहिजे, कारण की युद्धाची मोठी तयारी आपल्याला करायची आहे. त्यावेळी ते सम्मेत शिखरीसाठी यात्रेला निघतात. सगळे विद्याधर विमानातून किरकोळ जातात वे, तुमच्यासारखं रेल्वेनं चालत आणि गाडी ट्रॅव्हल्स करून विद्याधर आणि ते महापुरुष होते. विमानात बसून सगळे त्याच वेळी निश्चितपणे सगळे तीर्थयात्रा करणे, सम्मेत शिखरजी, अष्टापद म्हणजे कैलास तीर्थ, या सगळ्यावर निश्चितपणे ती यात्रा करायसाठी जातात आणि ती यात्रा करायसाठी निघून जातात.
अतिशय भावपूर्वक त्या सगळ्या गोष्टी तिथं पार पडत असतात, सगळ्या भावपूर्वक सगळ्या गोष्टी करत असतात. आणि त्या गोष्टी पार पडत असताना ती यात्रा भावपूर्वक करतात की त्यांच्या मनामध्ये भाव होती की निश्चित रूपानं जे कार्य, जे धर्म मार्गाचं आणि सत्य मार्गाचं आहे ते कार्य आम्ही करले, त्या कार्यात यशस्वी व्हावं म्हणून एक निश्चित रूपानं पूजा केली जाते. आणि ती पूजा, आराधना, भक्तिभाव, तीर्थयात्रा अतिशय भावपूर्वक ते सगळे राजे, विद्याधर आणि श्रीराम आणि लक्ष्मण ते सगळं पार पाडतात. आम्ही गेलो यात्रेला, तीर्थयात्रा कमी मानतोय, पिकनिक जास्त मानतोय. फोटो किती काढले, कुठं गेला, कुठं उभारला, काय केला. आणि यात्रेला जायच्या आधी आमची तयारी काय माहिती काय, यात्रेची काही तयारी कमीच, खाणं पिणं आणि पहिरण्यालेच. यात्रेला जायच्या आधी महिनाभर तयारी चालू असते यांची. महिनाभर आधी सगळं खाणं पिणं, पहिला दशम्या, लाडू, अमुक तमुक, भमुका आणि काय काय असेल ते सगळं हो सांगाले, ही सगळी तयारी. आणि यात्रेला आता 2 दिवस राहिले जायला, तेव्हा मग त्यांचं तयारी चालू होणार. अष्टद्रव्य कुठं आहे, पूजेचं साहित्य कुठं आहे, त्याचं दर्शनचं नारळ कुठं आहेत आणि हे कुठं आहे. 1 महिनाभर दुसरीच तयारीची. यात्रेची तयारी नव्हती, पोटाची तयारी होती. पहिला यात्रेला जायचे भाव झाल्या त्या दिवशी भावना व्हायला पाहिजे की भगवंताचं दर्शन, भगवंतांची आराधना आणि भगवंताची भक्ती मी कशी करणार आहे, ही भावना अंतर्गत असं पाहिजे. त्याची यात्रा यशस्वी यात्रा आणि निश्चितपणे मोक्ष मार्गाची ती यात्रा तीर्थयात्रा होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं जीवनामध्ये जर काय करायचं असेल, पहिल्या अवस्थेमध्ये त्या यात्रेची तयारी जर आमच्या भविष्यामध्ये, आमची सुद्धा तीर्थयात्रा भविष्यामध्ये मोक्ष यात्रा घडावी, या अपेक्षेने आम्ही तयारी करणं आवश्यक. आणि खायचे सामान बिमान निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे घ्या, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या सगळ्या विधी, यात्रेला जाताना ज्या विधी आहेत ते विधी करून सगळ्या गोष्टी करा. एवढ्या भावपूर्वक हे सगळेजण विद्याधर, सगळे महापुरुष श्रीराम लक्ष्मण यात्रेला गेले. शिखरजीची वंदना, कैलाची वंदना एवढे भावपूर्वक त्यांची अर्चना पूजा गेल्यानंतर ते करत होते. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही यात्रेला गेल्यावर पहिला यात्रा लवकर 27 किलोमीटर चालायचं आहे. केव्हा चालायचं, पहिला इथनं टेन्शन असते, महाराज आमची यात्रा पूर्ण होईल नव्हता का, आम्हाला येऊन विचारतात. आशीर्वाद द्या, आशीर्वाद देतोय सोडा, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, यात्रा मी करणार आहे हीच भावना आल्यानंतर अंतरंगामध्ये एवढा उत्साह आणि एवढी शक्ती संचार व्हायला पाहिजे की निश्चितपणे कुठलीही यात्रेमध्ये बाधा आला तर त्या सगळ्या बाधांना दूर करून मी यात्रा पूर्ण करणं, ही भावना अंतरंगात पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या, त्यांचीच ती यात्रा व्यवस्थित होते. आम्ही पहिलाच भिवून गेलो, काय होईल काय होईल कुणास ठाऊक, काय तर होतेच, काय होणार नाही म्हटल्यावर निश्चितपणे काय होणारच नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ती भावनापूर्वक यात्रा त्याने निश्चित रूपानं पार पाडली. सगळ्या यात्रेमध्ये सगळ्या गोष्टी करून ज्यावेळी तिथं आले, तिथं आल्यानंतर निश्चित रूपानं त्यांची परत सगळ्या मंत्र्यांची, सगळ्या विद्याधरांची आणि सगळ्या राजांची परत मीटिंग बसली की याच्यावर काय करायला पाहिजे. त्यावेळी जामवंत, जे अतिशय प्रज्ञावंत आणि हुशार व्यक्तिमत्व होते, मंत्री, सुग्रीवचे मंत्री, ते म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला आपण कुठलीही गोष्ट करण्याआधी पहिला खात्री करून घ्यावा की सीता मैया अजून तिथं खरोखर आहे काय. अशा एका व्यक्तीची नाही निश्चित रूपानं शोध घ्या, असा एक व्यक्तिमत्व हुडका, असा एक राजा किंवा असा एक विद्याधर पाहिजे की तो रावणाच्या लंकेमध्ये जाऊन निश्चित रूपानं सीता मैयाचा शोध घेऊन येईल. अशा व्यक्तीचा शोध घेणं आवश्यक आहे. त्यावेळी जामवंत लगेच म्हणतात की आपल्या विद्याधरांच्यात सर्वात श्रेष्ठ विद्याधर आणि सगळ्यात उत्कृष्ट असा व्यक्ती आणि सर्वात शक्तिमान, जो रावणाच्या लंकेमध्ये सुद्धा जाण्याची हिंमत किंवा रावणाला सुद्धा समजावून सांगण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे, असं एकच व्यक्तिमत्व आहे. आणि त्या पात्राची एंट्री आता होणार आहे. ते पात्र म्हणजे कोण? हनुमान, बजरंग बली. जामवंतनं ही गोष्ट सांगितल्यानंतर, कारण की रावण हा सुद्धा विद्याधर होता, हनुमान सुद्धा विद्याधर होता, आणि त्यांचं आपसमध्ये नातं सुद्धा होतं. हे माहीतच नव्हतं. पाहुण्यांचे मेवणे सगळं होतं त्यांचं आपसमध्ये, सगळ्या नाती होती. त्यामुळे जामवंतची इच्छा झाली की
आणि जांबुवंतच्या मनामध्ये एक विचार आलता की लंकेमध्ये खरोखर जायचं असेल तर एक हुशार आणि विद्वान आणि की नाही निश्चित रूपानं बलशाली आणि सगळ्या विद्या वगैरे माहीत असणारे व्यक्ती पाहिजे. कारण की जांबुवंत त्या मंत्र्यांच्या समोर सांगतोय, कारण की रावणानं निश्चित रूपानं त्या लंकेच्या भोवती आता कोट निर्माण केलेला आहे. तो विद्या कोट आणि विद्या कवच एक निर्माण केलेलं आहे. त्या कवचाला भेदून कोण जाणारं व्यक्तिमत्व आपल्या विद्याधर सेनेमध्ये असेल, तो कोण शक्तिशाली बलशाली कोण असेल तर श्री हनुमान आहे. त्या हनुमानाला तिथं पाठवणं योग्य आहे. हे म्हटल्यानंतर सुग्रीव लगेच आज्ञा देतोय की त्या हनुमानाला निश्चित रूपाने इथं बोलवून आणावं. प्रथम दर्शन श्रीरामांचं होणार आहे. श्रीराम कोण आहेत, श्री लक्ष्मण कोण आहेत, हनुमानला माहीत नाही. कशी भावना असेल बघा, काय होणार आहे बघा, किती महत्वाचे. ज्यावेळी हनुमान त्यावेळी नाही त्या मंत्रीगणामध्ये प्रवेश करणार आहे, अजून नाही पुढे आहे सांगाले त्यावेळी करणार आहे. कारण तिथली परिस्थिती वातावरण कसं झालं असेल की जगामध्ये भक्तीच्या आणि गुरु शिष्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट नातं म्हणून किंवा भक्त आणि भगवंतांचं उत्कृष्ट नातं म्हणून कुणाचं मानलं जातंय तर श्रीराम आणि हनुमानचं नातं जगामध्ये श्रेष्ठ मानलं जातंय. त्यांची भेट आता होणार आहे. किती सुंदर प्रसंग आला असेल. कधी कधी काय काय माणसांना वाटते निश्चितपणे आम्ही तिथं उपस्थित असतो बघायला तर होय काय लढायला लागलं असतं, होय म्हणलं तरी चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही त्यामुळे या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन करून आमच्या जीवनामध्ये या गोष्टी चिंतन करणं आहे. ज्यावेळी निरोप पोचवला श्री हनुमानांच्या जवळ सुग्रीवाचा निरोप पोचला. निरोप गेल्यानंतर कोणतीही विलंब न लावता, कारण की हनुमानला सगळ्या गोष्टी बाकीच्या माहीत होत्या की दोन महापुरुष भूमिगोचरी आमच्या इथं आले आहेत, त्यांचा पराक्रम काय होता काय माहीत झालं. त्या गोष्टी माहीत झाल्यानंतर हनुमान लगेच आपल्या विद्याधरी आपल्या विमानात बसवून लगेच निश्चितपणे सुग्रीवाच्या त्या महलामध्ये उपस्थित झाला. त्या मंत्र्यांच्या सानिध्यामध्ये तो आल्यानंतर पहिला कुठल्या मंत्र्यांच्याकडं पहिला निश्चितपणे त्यानं सुग्रीवाला प्रणाम केला. आणि सुग्रीवाला प्रणाम केला पहिला तो कुठे गेला तर ते दोन भूमिगोचरींना महापुरुषांना त्याला बघायचं होतं. तो गेला आणि पहिला श्रीरामांच्या पुढ्यात आणि श्री लक्ष्मणाच्या पुढ्यात उभारल्यानंतर पहिला त्या दोघांनी प्रणाम केल्यानंतर त्यांचं शरीर यष्टी आणि त्यांची अवस्था सगळं बघत तसाच न्याय तो उभारलाय. सगळी स्तब्ध राहिल्यात. श्री हनुमान उत्कृष्ट गोष्टीनं नाही त्या रामांच्याकडे आणि लक्ष्मणाकडे बघत राहिलेलं आहे. सगळे मंत्रीगण सगळे विद्याधर तिकडच बघत राहिले. या दोघांची भेट झाली आहे. ते श्रीराम आणि श्री लक्ष्मण सुद्धा त्यांच्याकडे बघत राहिले आहेत. कारण की लक्ष्मण आणि रामांची आस्था होती. कारण की हा व्यक्ती तिथे जाऊ शकतो म्हणजे माझ्या सीतेचा शोध लागणार आहे ही आस्था मनामध्ये, श्रद्धा आणि भावना मनामध्ये होते. म्हणून श्रीराम आणि लक्ष्मण त्यांच्याकडे अतिशय कुतुहलतेने बघत होते. परंतु श्री हनुमानजी निश्चित रूपाने का कुतुहलतेने बघणार नाही की जी महापुरुष आहेत त्या महापुरुषांनी किरकोळ महापुरुष नाहीत. कारण की ज्यांनी खरदूषण विद्याधरचा शंभुक विद्याधरचा वध करून ते सूर्य हा खड्ग प्राप्त केलं होतं. त्याच्याच बरोबर जे मला जमलं नाही, जे मी करू शकलो नाही ते सुद्धा करण्याची किमया या दोन भावाने केले आहे. म्हणजे हे भाऊ किरकोळ नसणार आहेत ही मनामध्ये भावना श्री हनुमानच्या होती. काय जमलं नाही तो हनुमान मनात विचार करून तिकडे बघायला श्रीरामांच्या लक्ष्मण. कारण की सुग्रीवावर ज्यावेळी संकट आलं होतं आठवते का बघा, दुसरा डुप्लिकेट सुग्रीव तयार झाला होता विद्याधरच्या माध्यमातून. त्यावेळी सुग्रीव स्वतः हनुमानाच्याकडे गेला होता की हे संकट दूर कर. ते संकट दूर करताना हनुमानाला सुद्धा ते संकट दूर करायला जमलं नाही. ते संकट श्रीरामाने आणि लक्ष्मणाने एका मिनिटाच्या आत ते संकट दूर केलं. ते मला जमलं नाही ते करण्याची किमया या दोन भावाने केल्या. म्हणजे हे भाऊ किरकोळ नसणार आहेत. त्यानं ठरवलं की निश्चित रूपानं खरोखर आता ही जर परिस्थिती निर्माण असेल तर आपण खरोखर कुणाच्या पार्टीत राहायला पाहिजे तर श्रीरामांच्या पार्टीत राहायला पाहिजे ही भावना हनुमानाच्या मनामध्ये झालती. आणि हनुमान त्या दृष्टीनं श्रीराम आणि लक्ष्मणांच्याकडे बघत होता. ही सगळी भावना झाल्या. श्रीरामाने लगेच शब्द काढला आणि श्री लक्ष्मणाने शब्द काढला की निश्चित रूपानं तुम्हाला रावणाच्या लंकापुरीमध्ये जायचं आहे आणि तिथली सगळी अवस्था पूर्ण पार पाडायची आहे. आणि ज्यावेळी हे शब्द काढल्यानंतर तो खाली बसूनच
निश्चित रूपानं भक्त जसा भगवंताच्या चरणावर बसतोय तसा बसून श्री हनुमान म्हणतोय, तुम्ही जी आज्ञा देईल ती आज्ञा मी पाळायला तयार आहे आणि तुम्ही सांगाल ती मी करायला तयार आहे, एवढं म्हणतोय. श्री लक्ष्मण पुढे बोलायला चालवणार आहेत, तोपर्यंत ते उद्याच्या भागात जाणार आहे. हनुमानची चर्चा आणि हनुमानाची गोष्ट काय घडणार आहे हे उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या जर निश्चित रूपानं या रामकथेच्या माध्यमातून काय कर्म सिद्धांत मिळणार असेल तर जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सत्याची बाजू धरल्यानंतर आणि सत्य पक्ष जर असेल, धर्माची बाजू धरल्यानंतर जीवनामध्ये किती संकट किती दुःख येऊन दे, निश्चित रूपाने तुम्हाला आपोआप मार्ग निघत जातोय. हे कर्मसिद्धांत आजच्या भागातून मिळतोय. श्रीराम असतील, त्या रामाच्या मागं कोणतीही सेना, कोणतेही विद्याधर, कोणीही राजे नव्हते, तरी सुद्धा त्यांचा सत्याचा मार्ग असल्यामुळं आणि तिकडं एवढा विद्वान मोठा विद्याधर राजा, 3 खंडात चा अधिपती असणारा रावण असून सुद्धा निश्चित रूपानं त्याच्या मदतीपेक्षा यांच्या मदतीला आता बरेच जण विद्याधर, सैनिक, राजे आणि बरेच योद्धे सुद्धा यांच्या पक्षामध्ये विलीन व्हायला आणि तयार व्हायला, त्यांची मदत करायला तयार आहेत. याचाच अर्थ आहे, जो सत्याची बाजू घेणार आहे, जो धर्माची बाजू घेणार आहे, त्याच्याजवळ काही नसले तर तो विश्व निर्माण करू शकतोय. आणि ज्याच्याजवळ सगळं असलं परंतु त्याच्याकडे असत्याची बाजू आणि अधर्माची बाजू असेल तर विश्व सुद्धा त्याच्यापासून पाठ फिरवू शकतोय. हा कर्मसिद्धांत आज मिळतोय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या कर्मसिद्धांच्या माध्यमातून आम्ही सीख घेणं आवश्यक आहे. कारण की जीवनामध्ये कधी तुम्हाला प्रसंग आला, तुमच्या जीवनामध्ये कधी प्रसंग आला की कुणाची बाजू घ्यायची आहे, त्यावेळी बाजू घेत असताना सत्याचीच बाजू घ्यायची, धर्माचीच बाजू घ्यायची. असत्य आणि अधर्माची बाजू कधीही घेऊ नका. किती जरी मोठा श्रीमंत व्यक्ती असला, कितीही मोठा असला, किती उद्योगपती असून दे, कोण बी असून दे, असत्याची बाजू असली की पराभव निश्चित आहे. अधर्माची बाजू असेल तर पराभव निश्चित आहे. निश्चित रूपाने चिंतन करा. या आठवड्यात तुम्ही या गोष्टी सगळ्या, आजचा कर्मसिद्धांत तुम्ही बघितलाय. हा कळलं, किती कोणी असून दे, काही फरक पडणार नाही. त्यामुळे या कर्मसिद्धांताचा जीवनात आपल्या वापर करून आपल्या जीवनाला सुद्धा उज्ज्वल बनावं एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा ना को, मेरे राम मेरे श्याम.